मित्रांनी घेतला वाढदिवसानिमित्त आयफोन आणि आपल्या मागून का धूर निघाला काय माहिती. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. माझ्या मित्राचा होता आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आपण डायरेक्ट त्याच्या घरी जाऊन पोहोचलो. तर शुभेच्छा द्यायला आपण त्याच्या घरी नव्हतो गेलो. आपल्या मागं होतं आपले काम ते म्हणजे त्यांचं ट्रॅक्टर आपल्याला न्यायचं होता आणि त्यात पण डिझेल संपलं होतं. मग स्वतः गुलाब भाऊनी डिझेल टाकलं बरं का. आपल्याला तर काय घेणं देणं नव्हतं. आपल्याला आहे ना आपल्या कांदा लावण्यासाठी ना त्या वाफ्या काढले होते. मग त्यामध्ये दंड वगैरे टाकायचा होता. मग मित्राचं अवजार भोजर घेतलं. इकडे जामदार साहेबांचं पण मस्त खत टाकायचं काम चालू आहे. कांद्याचे बाजार वाढल्यामुळे रोपाला पण मोकार डिमांड आले आणि सगळ्यांची धावपळ चालली कांदा लावण्यासाठी. आपण पण ना लवकर धावपळ करून घेणार. वाकडा तिकडे कोणा दंड टाकून घेतला बरं का. तुमचा बॉडी ड्रायव्हर ना एकदम प्रोफेशनल आहे. आता भाऊकीचा ट्रॅक्टर फुकट जगावलाय म्हणजे आपण काय सोडणार आहे का. डिझेल तर काय टाकलं नव्हतं. लिंबोनी वगैरे सगळे राईन संध्याकाळी नांगराचं मग बाहेर काढून घेतलं. त्यात माझ्या मित्राचं आगमन झालं. मला अचानक फोन आला, म्हणला की आपलं नियोजन ठरलंय. मला चल श्रीगोंद्याला. म्हणलं चला भाऊ. आमच्या भाऊ मामाने पण गाडी घेतली बरं का. रस्त्यात मध्येच भेटले. म्हणलं शुभेच्छा देऊन टाकावा. आडळगाव मध्ये आलो. मामाच्या पुरीला ना गिफ्ट म्हणून डायरेक्ट ना बाजारातून चप्पल घेतली बरं का. आता ही चप्पल बाजारातून घेतली फक्त आपल्याला तुम्हालाच माहिती, तिला काय माहिती नाही. बाजारात ही चप्पल बघून मला एवढ्यात मामाची पुरगी आपल्याला भाव देईन. आता घरी आल्यानंतर इथं गुलाब भाऊंच्या घरी ना आमच्या भाऊ मामाच्या गाडीची ना पूजा वगैरे चालली होती बरं का. टाटा ना सफारी गाडी घेतली आमच्या मामाने. त्यांना हार्दिक शुभेच्छा गाडीच्या. मामाने गाडी घेतली म्हणजे पेढ एक खाऊन जमत नाही. मग काय डायरेक्ट आपल्या हाताने 2-2 पोडे घेतले बरं का. मामाचं पण ना शालन श्रीफळ देऊन ना सत्कार केला आमच्या गुलाब भाऊंनी. नंतर डायरेक्ट 100चं गेट टाकला. महामित्र डायरेक्ट ना आयफोन 15 गेला श्रीगोंद्यामध्ये येऊन पोहोचला. आमचे सुरेश शेंडके पण आले होते बरं का. आणि त्यांच्या ना मित्राचं दुकान होतं म्हणून त्यांचं उलसा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. नाना आणि त्यांचा मित्र परिवार पण आला होता बरं का. मस्तपैकी नोटांचा बंडल दिला हर्षल भाऊला लावला मोजायला. आता गुलाबला म्हणलं खर्च झालाच पाहिजे. मग त्याने आम्हाला इकडे आणला हॉटेलमध्ये जेवायला. एक वडापाव चारला. गुलाब भाऊने आहे ना त्यांचे मित्र परिवार गोळा केला होता बरं का. आता मा का मन दूर निघते काय माहिती. पण मित्र जाऊ दे. आपला 13 आहे, माझ्या मित्राचा 15 आहे. चार्जर घेतला 2000चा. आपली तर पार जिरली बरं का मित्रांनो. सगळं आवरलं डायरेक्ट घरात दिशेने निघालो ना. आपली इष्टी पण आता टायमिंग यायला लागली बरं का. धन्यवाद इष्टीवाल्या. गुलाब बाईंना मग घरी वगैरे सोडलं डायरेक्ट ना घराच्या दिशेने निघालो आपल्या. आणि आता मामाची पुरगी पण दिसली. शेळ्यांना खायला घेऊन चालली आपल्या इथून. कांद्याने जरी केले असले वांदे तरी काय अडचण नाही. कारण आमच्या दाजीचे ना मोकार पैसे होणार आहेत बरं का. दाजी आहेत भरण्यावरती. कांदा ना क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये एकच नंबर आहे मित्रांनो. ट्रॅक्टर पण आलं बरं का आपल्या धंद्यावरून. मग ना मामांना म्हणलं आपलं नांगर वगैरे जोडून घेऊया. कसं आहे लिंबुनी काढले ना ते रान आपल्याला नांगरायचं होतं. संध्याकाळी गुलाब भाऊंचं पण नांगरायचं होतं. मग घरचं नांगरडे म्हणलं विषयच नाही. लवकर टाकला रप्पा नांगरून घेतलं बरं. तेवढं आवरलं डायरेक्ट गुलाब भाऊंच्या घरी जाऊन पोहोचलं. ते मम्मीने वगैरे ना ओवळून वगैरे घेतलं. डायरेक्ट 15 दिलाय बरं का गिफ्ट मध्ये. संध्याकाळी बिर्याणीचं नियोजन होतं. स्वतः गुलाब भाऊ आचारी त्यांच्याच बर्थडेला त्यांच्याच हाताने बिर्याणी चारतात आम्हाला. काय माहित कशी करते. मग तिथं आवरलं संध्याकाळी त्यांचंच नांगरट करायचं होते आपल्याला. अर्धा पाऊण एकर नांगरच होतं. चांगले ना डिझेल संपलं त्यात काही 7:30 आपल्या मागं काय सांगू मित्रांनो. 1:30 वाजता मग पप्पांना बोलवलं आणि डिझेल वगैरे टाकून घेऊ म्हणलं. आता चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू उद्याच्या भागात.